राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या स्पष्ट वक्तेपणासाठी ओळखले जातात। जे मनात तेच ओठावर आणतात आणि बोलून मोकळे होतात। आपला हा रोखठोक स्वभाव कधी कधी त्यांची अडचणही करतो आणि अजितदादांना याची कल्पनाही आहे, पण तरीही परिणामांची पर्वा न करता ते थेट बोलतच राहतात। बारामती लोकसभेसाठी अजितदादांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। त्या पार्श्वभूमीवर इंदापुरात त्यांनी जोरदार भाषण ठोकलं, मात्र यावेळी त्यांनी जी विधानं केली त्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे। बघूयात यावेळीची त्यांची विधानं कोणती आणि वाद कोणता उपस्थित झालाय। स्पष्ट वक्तेपणासाठी ओळखले जाणारे अजितदादा चांगलेच फॉर्म मध्ये होते। बारामती लोकसभेसाठी अजित पवारांनी प्रचार सभांचा धडाका लावलाय। त्यावेळी दादांनी केलेली 3 विधानं चांगलीच चर्चेत आली आहेत। इंदापुरातल्या छोटेखानी सभेत दादांनी आपल्या मिश्किल शैलीत जोरदार भाषण ठोकलं। आमच्यासाठी मशीनमध्ये बटन दाबा, नाहीतर हात आखडता येईल असं वक्तव्य केलं। निधी काय लागेल तो निधी त्या ठिकाणी द्यायला आम्ही सहकार्य करू, पण जसं आम्ही निधी तसं आमच्या मशीन मध्ये पण तेवढीच बटन दाबा कसा 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 म्हणजे मला पण निधी द्यायला बरं वाटेल ना, माझा हात आखडता येईल। मी सांगितलं या जनतेचा पैसा आहे। आता पत्रकार मित्रांनी जो प्रश्न विचारला त्याच्यात जर चुकीचं काम होत असेल तर त्याचा पैसा सरकारने लागला पाहिजे। आम्ही आव्हान केलेलं आहे, हे आमचं आव्हान आहे। ऐकायचं नाही ऐकायचं तो मतदार राजाचा अधिकार आहे, तो शेवटी मतदार राजा आहे, त्याला आम्ही त्या ठिकाणी काही करू शकत नाही। हे आता उगीच वेगवेगळ्या पद्धतीच्या उपमान देतात आणि आमचे विरोधक आमच्यावर टीका टिप्पणी करतात। त्याच्यातलं कुठेही निवडणूक आचारसंहितेचा भंग करणं किंवा काही नाही। अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे विरोधकांना मात्र आयतं कोलीत मिळालं। मवियातील नेत्यांनी अजित पवारांवर तुटून पडण्याची संधीच साधली। संजय राऊतांनी अजितदादांना थेट व्यापाऱ्यांचं एजंटच म्हटलं, तर निवडणूक आयोगानं अजित पवारांच्या वक्तव्याची दखल घ्यावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केली आहे। स्वतः एक व्यापारी आहेत, त्याच्यामुळे ते सौदाच करणार। मुळात हा देश सध्या व्यापारी चालवत आहेत आणि त्यांनी मग प्रत्येक गावात, जिल्ह्यात, राज्यात व्यापाऱ्यांचे एजंट निर्माण केलेले आहेत। त्यातले ते एक आहेत। हे कसं आहे की वॉशिंग मशीन मधले धुतलेले आहेत, त्यामुळे आता ते काय बोलतात त्यांच्याकडे फार काही लोकांचं लक्ष नाही। त्यामुळे अजित पवारांचं काही बोललं तरी त्यांना आता लोक कोणत्याही ध्यानात घेणार नाही। एक प्रकारची धमकी आहे। राज्याच्या अर्थमंत्र्यांनी असं वक्तव्य करावं याचं निवडणूक आयोगाने नोंद घ्यावी आणि त्यांच्यावर कारवाई करावी। विशेष म्हणजे इंदापुरात डॉक्टरांच्या बैठकीतही अजित पवारांनी एक अजबच विधान केलं। स्त्री पुरुषांच्या जन्मदराच्या वाढत असलेल्या विषमतेवर बोट ठेवत महाभारतातील द्रौपदीच्या उदाहरणाचा हवाला दिला। उपमुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केल्यानं डॉक्टरांसह अनेकांच्या भुवया उंचावल्या। काही जिल्ह्यांच्या मध्ये एवढी तफावत पडायला लागली की 1000 मुलं जेव्हा जन्माला येतील तेव्हा आमच्या तिथं 850 मुली जन्माला येतील। 790 पर्यंत पण मुली म्हटलं अरे पुढे तर सगळं ते अवघडच होणार आहे, पुढे काही द्रौपदीचा विचार करावा लागेल का काय असा प्रसंग त्यावेळेस कधी येईल। त्याच्यातला गमतीचा भाग जाऊ दे, नाहीतर त्याच्यातच मला तिथं देतील अजित पवारांनी द्रौपदीचा अपमान केला। अपमान नाही, मला कुणाचाही अपमान करायचा नाही। अजितदादांनी इंदापुरातल्या मेळाव्यातील उपस्थित डॉक्टरांबरोबर मिश्किल संवादही साधला। उपचारासाठी आलेल्या रुग्णांशी संवाद साधा, त्यांच्या मनात काय आहे हे विचारा असं आवाहन दादांनी केलं। रुग्णांनी आमचं नाव घेतलं तर चांगली वागणूक द्या, दुसरं नाव घेतले तर इंजेक्शन टोचा असा सल्ला दिला। दादांच्या या वक्तव्याचा डॉक्टर अमोल कोल्हेंनी चांगलाच समाचार घेतलाय। माणूस खरं कोणाशी बोलत असेल ते डॉक्टरशी, कारण त्याला त्याच्या काय नक्की वेदना होतात ते डॉक्टरला सांगितल्याशिवाय त्याच्यावर उपचार नाही होत। त्याच्यामुळं त्या वेदना समजून घेत असताना थोडस काय कसं चाललंय काय मला त्याने आमचं नाव घेतलं तर त्याला खूप चांगली वागणूक द्या, त्याने जरा दुसरं नाव घेतलं की असं इंजेक्शन सॉरी पीएचडी होऊन काय दिवे लावणार अशा पद्धतीची जी खेटाळणी होती त्याच पद्धतीचं एकतर हे विधान आहे।
आणि जर हे विधान काही काळासाठी गृहीत जर धरलं तर मग इंजेक्शनचा देशभरात तुटवडा पडेल. कारण सर्वसामान्य माणसानं ठरवलंय की अबकी बार भाजपा हद्दपार, आणि भाजपा हद्दपार म्हटल्यानंतर त्यांच्या मांडीवर जे काही बसले त्यांची काय परिस्थिती ही सी वोटरच्या सर्व्हेमध्ये समोर आलेली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या स्पष्टवक्तेपणासाठीही जाणले जातात. मात्र हा स्वभाव कधी कधी अडचणीतही आणू शकतो हे माहीत असतानाही ते रोखठोक बोलून मोकळे होतात. पण निवडणुकांच्या काळात अशी विधानं करणं, मतदारांना मिश्किलपणे प्रलोभनं दाखवणं, निधीवरून धमकावणं हे कितपत योग्य आहे, असे प्रश्न या निमित्तानं उपस्थित केले जात आहेत. संदीप बल्लाळ, पुढारी न्यूज, इंदापूर.